गुड मॉर्निंग स्टुडंट. मागील प्रकरणामध्ये आपण फर्टिलिटी अँड बर्थ रेट बरोबर आहे, जनन क्षमता आणि बर्थ रेट म्हणजे जन्मदर, जनन आणि जन्मदर हे दोन टॉपिक बघितले. त्यामध्ये जन्मदर, त्याची व्याख्या, त्यानंतर जन्मदराचे प्रकार किती आहेत ते बघितले आपण. साधारणतः सामान्य जन्मदर, वयसापेक्ष जन्मदर आणि एकूण जन्मदर आणि वर्धिष्णू जन्मदर हे चार जन्मदर आपण मागील तासामध्ये बघितले. मग त्यांचे सूत्र कसे आहेत, ते कशा प्रकारे काढतात, पर पुरुषामागे किती स्त्रिया असले की त्याचा जन्मदर निघतो, हे सर्व आपण म्हणजे गणिताच्या माध्यमातून समजावून घ्यायचा प्रयत्न केलेला होता आपण मागच्या तासामध्ये. आता आपण जननावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत, मग ते जीवशास्त्रीय घटक असोत, भौगोलिक घटक असोत, अप्रत्यक्ष सामाजिक असोत, ह्या सर्व बाबतींचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. तर जननावर परिणाम करणारे जे घटक आहेत ते साधारणतः कुटुंबात अपत्य जन्माला येतो ही जीवशास्त्रीय घटना जरी असली आणि अपत्य जन्माचा संबंध वैवाहिक बंधनाशी संबंधित असला तरी अपत्याचा जन्म सामाजिक, आर्थिक इत्यादी घटकांशी त्याचा संबंध असतो. म्हणजे एखाद्या बालकाचा जन्म होणे ही जैविक घटना जरी असली, बरोबर आहे, म्हणजे विवाह संबंधातून एखाद्या मुलाचा जन्म होत असेल, ही घटना म्हणजे नॅचरल आणि जैविक शास्त्रीय जरी असली तरी पण त्याचा जन्म हा सामाजिक, आर्थिक इत्यादी घटकांशी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्याच्याशी संबंध येत असतो, बरोबर आहे. मग जननावर परिणाम करणारे जे घटक आहेत ते कोणते आहेत ते पाहू. तर साधारणतः पहिला जो जननावर परिणाम करणारा जो पहिला घटक आहे तो आहे जीवशास्त्रीय घटक. यालाच इंग्लिशमध्ये बायोलॉजिकल फॅक्टर्स आपण असं म्हणू. तर जनन दरावर परिणाम करणारा हा एक बायोलॉजिकल जो घटक आहे हा मुख्य घटक आहे. जननावर परिणाम करणारा बायोलॉजिकल हा मुख्य घटक आहे. जीवशास्त्रीय घटक स्त्री पुरुषाच्या आरोग्य, त्याचा आजार, त्याचं खाद्य आणि त्याच्या सवयी या गोष्टीशी संबंधित आहे, बरोबर आहे. जीवशास्त्रीय घटक बालकाच्या आरोग्यावर कशा प्रकारे परिणाम करतो, तर स्त्री पुरुषांचं म्हणजे ज्यांच्यापासून मुलाची निर्मिती झालेली आहे त्या दोघा स्त्री पुरुषांचं त्यांची आरोग्याची स्थिती, त्यांना काही आजार आहेत का, किंवा त्यांच्या दैनंदिन ज्या सवयी आहेत, त्यांचं जे खाद्य आहे, बरोबर आहे, ह्या सर्व गोष्टींशी संबंधित आहे. स्त्री पुरुषाचं जर आरोग्य उत्तम असेल तर त्यामुळे जनन क्षमता, यांच्यामधली जी जनन क्षमता आहे ती नॅचरली वाढत असते. त्यामुळे मर्त्यता प्रमाण कमी असते. म्हणजे स्त्री पुरुष ज्यांच्यापासून मुलाची निर्मिती झाली आहे त्या दोन स्त्री पुरुषांची जर आरोग्याची स्थिती जर चांगली आहे, त्यांचं खानपान चांगलं आहे, आरोग्याची स्थिती स्ट्रॉंग असेल, तर जो मुलगा जन्माला येतो तो पण म्हणजे तो स्ट्रॉंग असतो, किंवा त्याची क्षमता जी निसर्गाशी एकरूप होण्याची जी क्षमता आहे ती उत्तम असते. आणि त्यामुळे बालकांचं जे मर्त्यतेचं जे प्रमाण आहे ते प्रमाण इनडायरेक्टली कमी होत असते, बरोबर आहे. गेल्या काही वर्षाचा जर आपण विचार केला तर आरोग्यविषयी ज्या सुविधा आहेत, त्या सेवा आहेत, या सेवांचा प्रचार प्रसार भारतामध्ये किंवा औषध पुरवठा यामुळे भारतातील जे मर्त्यतेचं जे प्रमाण आहे बालकांच्या ते कमी झालेलं आपल्याला पाहावयास मिळते आणि जनन प्रमाणात वाढ झालेला आपल्याला पाहावयास मिळते. विशेषतः मागास व विकसनशील देशामध्ये हे चित्र दिसते.
जीवशास्त्रीय घटक काय आहे की एकंदरीत जीवशास्त्रीय घटक म्हणजे स्त्री पुरुषांची आरोग्याची जर स्थिती चांगली असेल तर त्यापासून जो मुलगा जन्मास येतो तो सुदृढ आणि निरोगी असतो, त्यामुळे त्यांच्यामध्ये मर्ततेचं प्रमाण सुद्धा कमी असते. हे एकंदरीत जीवशास्त्रीय घटकामध्ये येत असतो. मग आहे भौगोलिक घटक, जिओग्राफिकल फॅक्टर्स. ज्याप्रमाणे जीवशास्त्रीय घटक महत्त्वपूर्ण आहे त्याचप्रमाणे भौगोलिक घटक सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भौगोलिक किंवा प्राकृतिक घटकात जननावर परिणाम करणारे जे हवामान आहे, बरोबर आहे, जननावर परिणाम करणारा जो हवामान आहे हा महत्त्वाचा घटक आहे. हवामानाचा मुले व मुली उपवर होण्यावर परिणाम होतो, बरोबर आहे. म्हणजे हवामानाचा म्हणजे जे मुले आणि मुलींवर हवामानाचा फार लवकर परिणाम होतो आणि त्या हवामानावरच त्यांची जी फर्टॅलिटी आहे ती अवलंबून असते, बरोबर आहे. उष्ण हवामानात मुले व मुली लवकर उपवर होऊन म्हणजे मॅच्युअर्ड होतात. ते उष्ण हवामानात मुले व मुली लवकर उपवर होऊन ते विवाह योग्य होतात. यामुळे मुला मुलींचे विवाह लवकर होतात. लवकर विवाह झाल्याने जनन प्रमाण वाढते आणि उष्ण कटिबंधातील देशात जनन दर जास्त असल्याचे हवामान हे प्रमुख कारण आहे. म्हणजे उष्ण कटिबंधातील जी मुलं आहेत ते लवकर वयात येतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये लवकर विवाह होतात आणि लवकर विवाह होत असल्याने त्यांच्यामधला जो जनन दर जो आहे तो जास्त पाहायला आपल्याला मिळतो. मग त्यानंतर आहे सामाजिक घटक, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट सोशियल फॅक्टर. जननावर प्रभाव टाकणारे काही अप्रत्यक्ष सामाजिक घटक आहेत. हे दुय्यम घटक आहे. यांचा जननावर सरळ परिणाम न होता अप्रत्यक्षरित्या त्याचा परिणाम होत असतो. यात विवाहाचे वय, बहुपत्नीत्व पद्धती, पती पत्नी विभक्त होणे व घटस्फोटाची स्थिती, स्त्रीचे वैधव्य, पती पत्नी एकत्र येण्याचा कालावधी व ब्रह्मचर्य स्थिती या अप्रत्यक्ष घटकांचा समावेश होतो. कशावर? सामाजिक घटका. म्हणजे जननावर प्रभाव टाकणारे काही जे प्रत्यक्ष घटक आहेत आणि जे अप्रत्यक्ष घटक आहेत ते अप्रत्यक्ष हे दुय्यम घटक आहेत. यांचा जननावर सरळ परिणाम जरी होत नसला तरी पण या मुलामुलींचे विवाहाचे वय, बहुपत्नीत्व पद्धती, पती पत्नी विभक्त होणे व घटस्फोटाची जी स्थिती आहे ह्या सर्व या घटकामध्ये समावेश होत असतो. मग त्यानंतर आपण अप्रत्यक्ष जे सामाजिक घटक आहेत ते सामाजिक घटकामध्ये काही उपघटक आहेत. जसे मुलामुलींचे विवाहाचे वय, बहुपत्नीत्व पद्धती, पती पत्नी विभक्त होणे व घटस्फोटाची स्थिती, स्त्रीचे वैधव्य आणि पती पत्नी एकत्र येण्याचा कालावधी, ब्रह्मचर्याची स्थिती. हे म्हणजे हे जे सोशियल जे घटक आहेत हे सोशियल घटक आपण पुढल्या तासाला आपण पाहणार आहोत. तर म्हणजे जे जननावर परिणाम करणारे जे मुख्य घटक आहेत, जीवशास्त्रीय घटक, भौगोलिक घटक आणि अप्रत्यक्ष सामाजिक घटक. तर ह्या सामाजिक घटक जे आहेत त्याचे जे उपविभाग जे केलेले आहेत ते उपविभाग आपण नंतरच्या तासामध्ये घेऊ, बरोबर आहे. तुम्हाला सांगितलं आता की याचे 4 पॉईंट आहेत. नंतर आर्थिक घटक आणि ब्रह्मचर्याची स्थिती वगैरे हे जे आहेत ते पाहू. तर आपण आता थांबू. ओके, थँक्यू.